जय हिंद मित्रांनो. बघा मित्रांनो, असे प्रश्न आपण कसे कमीत कमी सॉल्व्ह करू शकतो ते बघूयात. बघा प्रश्न कुठे आला आहे तर SRPF गट क्रमांक 2 पुणे 2024 मित्रांनो हा प्रश्न आहे. बघा लेटेस्ट पॅटर्न वाला प्रश्न आहे. असे प्रश्न मित्रांनो तुम्हाला परीक्षेत दिसतील. आता एका रांगेत रोहित समोरून किती आहेत 8वा आहे. त्याच रांगेत विराट मागून किती आहेत 25वा आहे. हार्दिक हा रोहित व विराट यांच्या मधोमध आहे. कोण आहे तर हार्दिक रोहित व विराट यांच्या मधोमध उभा आहे आणि एकूण 60 मुले रांगेत असतील तर हार्दिकचा समोरून क्रमांक आपल्याला विचारलाय. आता मित्रांनो आपल्याला समोरून क्रमांक कोणाचा दिलाय तर रोहितचा दिलाय ना, आणि मागून कोणाचा दिलाय तर विराटचा दिलाय. आता समोरून रोहितचा 8वा आणि विराटचा 25 यांची करा मित्रांनो बेरीज. किती येतं तर 33. आता एकूण मुले किती येतं 60. ह्या 60 मधून हे 33 वजा करा, किती होतात तर 27 उरतील. म्हणजे 27चं जर आपण केलं तर 14 येतील मध्ये, आणि इकडे येईल 13 आणि इकडे येईल 13 आणि 13 26 आणि मधातला 14वा क्रमांक असेल ना, म्हणजे तो एकटा, म्हणजे त्याचा नंबर असेल 14वा. क्लिअर. हा आता आपल्याला विचारलाय का फक्त त्याच्यावरती फोकस करा. हार्दिकचं काढलं बरं का. हार्दिक रोहित आणि विराटच्या मधोमध आहे ना. इकडे ही समोरची बाजू असेल बरोबर, ही समोर, आणि ही असेल मागील बाजू, ही मागील बाजू असेल. आता इकडनं जर आपल्याला विचारलं, मागून विचारलं तर आपण इकडनं काउंट करणार, समोरून विचारलं तर इकडनं काउंट करणार. हार्दिकचा समोरून क्रमांक आपल्याला विचारलाय. आता समोरून हा आहे ना, रोहितला समोरून दिलाय, म्हणजे हे आपण 8 आणि हे 14व्याला आहे ना, हा 14व्याला आहे हार्दिक, त्यांची बेरीज करा. किती येईल तर 2 आणि 2, म्हणजे समोरून किती आहे तर त्याचा 22वा क्रमांक आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. आणि जर मित्रांनो तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल तर मागून किती आहे बरोबर, विराटचा मागून आहे ना 25वा, हार्दिकचा मागून कितवा क्रमांक आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. याचं उत्तर काय. ही कन्सेप्ट जर तुम्हाला समजली असेल तर ते उत्तर तुम्हाला येईल. जर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला माझ्यासोबत गणिताची तयारी करायची असेल तर ऑनलाईन ऑफलाईन बॅच आपली अवेलेबल आहेत, त्याची तुम्ही तयारी करू शकता. इथेच आपण थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.